ना वॅक्सिंगची गरज, ना कुठल्याही पार्लरला जायची गरज, ना रेझरची गरज, ना कसलीच गरज. अहो फक्त हा मास्क अप्लाय करायचा आहे. हेअर रिमूव्हल मास्क आहे हा, आणि बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. मग उशीर कसला करताय? चला आता तुम्ही पण ही रेमेडी बनवा आणि तुम्ही सुद्धा तुमचे जे काही एक्स्ट्रा हेअर असतील ते सुद्धा घालवा. आता कसं करायचं? चला, मी असल्यावर कशाला टेन्शन घेताय? तुम्हाला काय करायचं आहे, केळ घ्यायचं आहे. यस, तुम्ही विचार करणार नाही केळ इतकं भारी आहे हेअर रिमूव्ह करण्यासाठी, एकदम बेस्ट रेमेडी आहे. स्पेशली हा जो काही व्हिडिओ आहे हा फक्त आणि फक्त महिला वर्गांसाठी आहे. पुरुष वर्गाचे केस हे फार हार्ड असतात निघण्यासाठी आणि रफ असतात, त्यामुळे ह्या रेमेडीने त्यांचे केस निघणार नाही. आणि महिला वर्गामध्ये सुद्धा फक्त हे अप्पर लिप्सवाले आणि हनुवटीवरचे केस निघतील. बाकी जर तुमचे हात पायवरती भरपूर दाट केस असेल तर मात्र निघणार नाही. इकडे आपल्याला घ्यायचं आहे अर्ध केळं, ते व्यवस्थितरित्या मॅश करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता त्यामध्ये मॅश केल्यानंतर मी 1 चमचा हळद टाकली आहे. मसाला दाण्यातली हळद टाकणार असाल तर एकदम सावधान, कारण तिखटसुद्धा त्यामध्ये असतं, तर तो चमचा वापरून कदाचित तिखट असेल तर त्यापेक्षा वेगळीच हळद घ्या. व्यवस्थितरित्या तुम्हाला मिक्स करायचं आहे. आता इकडे तुम्हाला बेकिंग सोडा, बेकिंग पावडर ऐवजी इनोच वापरायचं आहे. इनो यामध्ये 1/2 टीस्पून टाकायचं आहे. इनोने खूप छान रिझल्ट मिळतो. पण नसेलच तर मग इकडे घ्यायचा आहे आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा, आणि अर्ध्या चमच्याच्याही अर्ध ते म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे बेकिंग पावडर. त्यामुळे मी असं म्हणते आहे इनोचा वापर केला तर खूप बढिया. माझं इनो जे आहे ते संपलं होतं म्हणून मग मी याचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. जसं आपण यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालतोय तसं हे फसफसायला लागतं आणि एकदम हलकं असं सोल्युशन तयार होतं. तुम्ही इकडे बघू शकता. यामध्ये तुम्ही 3 ते 4 लवंग घेऊन त्याची पावडरसुद्धा टाकू शकता, किंवा मग थोडंसं गुलाबजल वापरलं इथे तुम्ही तरीही चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे घालायचं आहे बघा थोडंसं लिंबू, अगदी थोडासा लिंबाचा रस आपल्याला इकडे घालायचा आहे. लिंब जे आहे ना, याचा रस जो असतो तो एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे आणि तो आपल्या स्किनला व्हाईटनिंग करतो. त्यामुळे जिथले केस आपण काढतो आहे तिथलं टॅनसुद्धा रिमूव्ह होतं, म्हणून आपण इकडे लिंबू ॲड केलेलं आहे. आता हे मास्क आपण रेडी केलं आहे. आता मी तुम्हाला ना हे दाखवते आहे, पण अजून एकदा पुन्हा सांगते आहे, पुरुषांसाठी नाही. ज्यांचे फार दाट केस असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही रेमेडी फेल आहे. अगदी खूप हलके आपल्या चेहऱ्यावरती केस असतात ना, त्यांच्यासाठी ही रेमेडी आहे. म्हणून मी अगदी जे आहे तुम्हाला ही आधीच सांगून दिलं, नाही तर तुम्ही कराल आणि म्हणाल फेल. सो तुम्हाला त्यासाठी मी जो ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे, जो की तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळेल, तो व्हिडिओ नक्की बघा. आता काय करायचं आहे, हे लावायचं आहे आणि हे कमीत कमी 15 मिनटं ठेवायचं आहे. हो, हा याचा डिसॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला हे मास्क मात्र जास्त वेळ ठेवावं लागेल, कारण जर तुम्हाला वॅक्सिन वगैरे सूट होत नसेल तर मग अशा वेळेस थोडासा तर हे करावं लागेल. तर तुम्ही इकडे बघू शकता 15 मिनटानंतर अशा पद्धतीने सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे. बघा जिथे अप्लाय केलं होतं तिथले केस गेलेले आहेत, पण हां वेळ मात्र जास्त लागतो. आता सेम पद्धतीने मी तुम्हाला माझ्या अप्पर लिप्सवरती चेहऱ्यावरचे जे काही केस असतात ना ते कसे रिमूव्ह करायचे ते सांगते. चेहरा आधी स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतर तुम्हाला हा लेप लावायचा. चेहऱ्यावरती सुद्धा तुम्हाला 15 ते 20 मिनटं लावून ठेवायचा आहे. आता जेव्हाही तुम्ही हे चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहात तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची, आधी हातावरती बघायचं. ज्यांना कोणाला लिंबाने सेन्सिटिव्हिटी असेल किंवा लिंबू सूट होत नसेल अशांनी तिकडे जे आहे दह्याचा वापर करायचा आहे. आता चमचा घ्यायचा आणि चमच्याने 15 ते 20 मिनटानंतर एकदम असं थोडंसं प्रेशर देऊन हे काढायचं आहे. तुम्ही बघणार अगदी हलके हलके जे केस होते ना चेहऱ्यावरती ते पूर्ण निघून जातात. नंतर चेहरा व्यवस्थितरित्या वॉश करायचा. तुम्ही बघू शकता एकदम हलकेसे जे काही केस असतात ते पूर्ण या रेमेडीने निघून जातात. अशाच रेमेडी बघण्यासाठी किंवा अशाच रेमेडी तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा रेमेडी बघण्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. पण हां, हे झाल्यानंतर तुम्हाला आवर्जून तुमच्या फेसवरती अलोवेरा जेल लावायचा आहे, किंवा तुमच्याकडे रॉ अलोवेरा असेल तर ते लावा. खूप छान थंडावा मिळतो. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ही रेमेडी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की अनुभव कळवा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.